क्वेश्चन नंबर 43 ची वर्किंग बघूया. क्वेश्चन नंबर 43 खूप इझी आहे, जास्त काही नाही आहे. फक्त एक वर्किंग त्याच्यामध्ये जे आहे ती अशी आहे. त्यांनी एक वर्डिंग सांगितली होती जी मी थोडी हायलाईट पण केली होती, की आपल्याला लोन घ्यायचं आहे बँकेकडनं रिडम्पशनसाठी जेवढी अमाऊंट लागेल त्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल आपण तेच फाइंड आउट करूया. अमाऊंट ऑफ लोन, अमाऊंट ऑफ लोन किती असणार आहे. तर अमाऊंट ऑफ लोन कसं फाइंड करायचं आहे. अमाऊंट ऑफ लोन इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल काय येणार, अमाऊंट रिक्वायर्ड फॉर रिडम्पशन, अमाऊंट रिक्वायर्ड फॉर रिडम्पशन. आता ही अमाऊंट किती असणार आहे ह्याचं पण आपण वर्किंग केलं साईडला तरी चालेल. सो शेअर्स होते आय गेस, शेअर होते 1000. ओके, सो 1000 शेअर्स, एक शेअर आहे 100 रुपीजचा, इंटू 100 प्लस किती पर्सेंट प्रीमियम आहे, काहीतरी प्रीमियम दिलं होतं, पर्सेंट माझ्या लक्षात नाही आता. 10% ऑफ प्रीमियम आहे, प्लस 10% इंटू 100 आहे, प्लस 10% मीन्स इन शॉर्ट 1 लाख प्लस 10% होईल. तो हे किती होत आहे, 1 लाख प्लस 10%, 1,10,000 होत आहे. ओके, ही मी वर्किंग अशीच दाखवली आहे, माहिती पडायला पाहिजे म्हणून. 1,10,000 आपल्याला टोटल फंड पाहिजे. आता आपल्या बँकमध्ये किती पैसे आहेत, लेस बॅलन्स इन बँक. आपल्या बँकमध्ये किती बॅलन्स होता, 10,000 बॅलन्स शीटमध्ये दिलं होतं. टोटल टोटल जे होतं आपल्याकडे करंट ॲसेट होतं 1,00,000चं, आणि त्यात इन्क्लूड होता बँक बॅलन्स 10,000. सो बँक बॅलन्स आपल्याकडे आहे 10,000चा. ओके, मीन्स आपल्याला अजून किती लागणार आहेत, 1,00,000, राईट. बट त्यांनी सांगितलेलं 15,000 आपल्याला आपल्या बँकमध्ये ठेवायचे आहेत. सो ॲड बॅलन्स केप्ट इन अकाउंट, केप्ट इन अकाउंट. आपल्याला आपल्या बँकमध्ये 15,000 ठेवायचे होते. ठेवायचे आहेत म्हणजे काय होणार, आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे मी याला प्लसमध्ये ठेवलं आणि याला मायनसमध्ये ठेवलं. याला मायनसमध्ये का ठेवलं, आपल्याला टोटल पाहिजेत 1,10,000. 1,10,000तले 10,000 माझ्या बॅलन्समध्ये आहेत, म्हणून त्याला मी लेस केले म्हणून मायनसमध्ये ठेवलं आहे. हे तर आपल्याला ठेवायचे आहेत, त्यामुळे याला ॲड केलं आहे. ॲड का केलं आहे, हे पैसे आपल्याला पाहिजेत, भेटलेले नाही आहेत. ओके, अजून काय, शेअर इश्यू केलेत 4,000 इक्विटी शेअर अँड ₹50,000 10% डिबेंचर. सो एक शेअर आहे 10 रुपयाचा, म्हणजे 40,000 रुपये होतील, लेस इश्यू ऑफ शेअर, इश्यू ऑफ शेअर 4,000 शेअर, एक शेअर 10 रुपयाचा, असे झाले 40,000. हे लेस होतील बिकॉज शेअर इश्यू केल्यामुळे आपल्याला पैसे भेटतील. बँक बॅलन्स आपल्याकडे ऑलरेडी पैसे आहेत. हे का मी ॲड केलं इथं मध्ये, हे पैसे आपल्याला पाहिजेत, आपल्याला ठेवायचे तिथे म्हणून. ओके, लेस इश्यू ऑफ डिबेंचर ₹50,000, इश्यू ऑफ डिबेंचर 50,000. बसू द्या ना, इश्यू ऑफ डिबेंचर 50,000. ओके, टोटल किती झाले, 1,10,000 लेस 10,000 ॲड 15,000 लेस 40,000 लेस 50,000 is equal to 25,000. means balance, sorry, amount of loan, here amount of loan. So amount taken from loan is equal to 25,000. मेन वर्किंग या क्वेश्चन मध्ये एकच होती, जे लोन अमाऊंट होतं ते फाइंड आउट करायचं.
येस राईट आहे. CRR calculation working note number 2. CRR, so CRR is equal to, तू घेऊन जा ते पण घेऊन जा. CRR, so CRR is equal to face value of redemption minus face value of fresh issue of shares. आता मी तर ऑफ शेअर्स परत आठवण करून का देतोय, तर डिबेंचर पण इश्यू केले, ते कॅल्क्युलेट नाही करायचे. ऑफ शेअर्समध्ये आपल्याला फक्त शेअर्सवाला कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे. ओके, सो इज इक्वल टू किती रिडीम केलेत शेअर, टोटल 1,00,000 शेअर रिडीम केलेत, रुपीज 1,00,000 शेअर रिडीम केलेत. 1,000 शेअर, त्याची फेस व्हॅल्यू 100, असे झाले 1,00,000. आणि 4,000 इक्विटी शेअर इश्यू केलेत, ज्याची फेस व्हॅल्यू 10 आहे. सो हे झालं 40,000. ओके, असं टोटल झालं 60,000. म्हणजे आपल्याला CRR कितीचं क्रिएट करायचं आहे, 60,000. डिबेंचर नाही घ्यायचं, बिकॉज रूल काय बोलतो, CRRच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला डिबेंचर नाही घ्यायचं, फक्त शेअर्स घ्यायचे. मेन सगळं कॅल्क्युलेशन झालं, आता फक्त एंट्री मारायची आहे. एंट्री मारल्यानंतर फर्स्ट एंट्री काय होईल, फ्रेश इश्यू जे आपण केलं आहे त्याची, बिकॉज शेअर तर तसं पण फुल्ली पेड होतं, त्यामुळे आपल्याला शेअरला फुल्ली पेड करायची गरज नाही. सो फर्स्ट एंट्री काय होईल, न्यू इश्यू ऑफ शेअर इश्यू किती केलेत, 40,000चे. 4,000 शेअर, 10,000चा एक शेअर, बँकमध्ये पैसे आले, बँक अकाउंट डेबिटेड टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता मी इथं परत कंबाईन एंट्री यूज केली आहे, बिकॉज एक्झाममध्ये मला ह्या गोष्टीवर तरी टाईम नाही घालवायचा, जी गोष्ट मला माहिती आहे एकदम, त्यात मी कन्फ्यूज नाही होऊ शकत. जर सिंगल एंट्री मारायची आहे तर मारू शकतो, किंवा डबल एंट्री पण करू शकतो. आपली ॲप्लिकेशनवाली जी एंट्री आहे ती. सेकंड एंट्री, बँक अकाउंट डेबिट, डिबेंचर पण इश्यू केलेत ना, ते पण एंट्री दाखवायला लागेल. डेबिट टू डिबेंचर अकाउंट, डिबेंचरचं पर्सेंटेज दिलं असेल तर ते लिहायचं आहे, 10% दिलं आहे. सो 10% डिबेंचर अकाउंट, एक्झाममध्ये फुल फॉर्म यूज करायचा आहे. ह्याची अमाऊंट होती 50,000. हे 40,000 आय होप कशा आले असतील ते माहिती आहे. हे वाले 50,000 इथं डायरेक्ट अमाऊंट दिली होती. थर्डवाली एंट्री काय येईल, थर्डवाली एंट्री येईल जे आपण लोन घेतलं आहे त्याची, बिकॉज ॲसेट वगैरे काही सोल्ड नाही केली आहे, आपण डायरेक्ट लोन घेतलं आहे. सो लोन जे आहे त्याची एंट्री आपण दाखवून देऊ. जस्ट 1 मिनिट. ओके, जे लोन घेतलंय ना त्याची एंट्री करूया आधी. बँक अकाउंट डेबिटेड, बिकॉज बँकमध्ये पैसे येतील लोन घेतल्यावर. टू बँक लोन, बँक लोन काय आहे, लायबिलिटी आहे. लोन घेतलं, माझी लायबिलिटी इन्क्रीज झाली. कितीचं लोन घेतलं होतं आपण, अमाऊंट काढली होती 25,000. सो 25,000 इज माय लोन अमाऊंट. 25,000. थर्डवाली एंट्री, सॉरी फोर्थवाली एंट्री, CRR मध्ये आपण अमाऊंट कुठून ट्रान्सफर करणार, आपल्याकडे भरपूर रिझर्व्स पडलेत, आपण कुठला कुठला रिझर्व यूज करू शकतो. आय गेस आपण फक्त इन्व्हेस्टमेंट रिझर्व यूज नाही करू शकत, बाकी रिझर्व पण यूज करू शकतो. वर्कमॅन कम्पेन्सेशन यूज करू शकतो, डेव्हलपमेंट रिबेट यूज करू शकतो. डेव्हलपमेंट रिबेटमधले 10,000 आणि वर्कमॅन कम्पेन्सेशनमधले 6,000 सांगितलं होतं. रिझन त्याचं का, तर ज्या पर्पजसाठी ते बनवले होते दोन्ही रिझर्व, त्या पर्पजसाठी त्याचं यूज करून झालं आहे, आणि जो बॅलन्स राहिला आहे तो आता आपण फ्री रिझर्व ट्रीट करू शकतो. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल त्यालाच यूज करूया. डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व, डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व अकाउंट डेबिटेड. किती बनवायचं आहे, 60,000. ह्याच्यामध्ये किती आहेत, ह्याच्यामध्ये आहेत 10,000. वर्कमॅन कम्पेन्सेशन रिझर्व ह्याच्यामध्ये आहेत 6,000. 6 की 4, जस्ट 1 मिनिट, एक छोटंसं कन्फ्युजन आहे. यस, 6,000 आहेत, 4,000 यूज केले होते ना.
टोटल झाले किती 16, म्हणजे आपल्याला अजून किती हवे आहेत 60 - 16, टोटल 60,000चं बनवायचं आहे CRR. त्यातले आपल्याला अजूनपर्यंत भेटलेत 16,000. सो अजून आपल्याला 44,000 हवे आहेत. सो नेक्स्ट जर मी रिझर्व बघितला, नेक्स्ट रिझर्व आपण एस पी राहू दे, एस पी आपल्याला यूज होईल प्रीमियमसाठी. डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व 12,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 38,000. सो मी P&Lला यूज करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. रिझन 38,000 मोठी अमाऊंट आहे त्यात. मला अजून किती हवे होते, मला किती हवे होते अजून, एक मिनटं. 38 प्लस 16 54, अजून मला 6,000 हवेत. ते मी घेतो डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व, 12,000 आहेत त्यात. सो मी त्यातनं घेतले डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व, त्यातनं 6,000 असे माझे CRR मध्ये गेले 60,000 टू CRR अकाउंट 60,000. ही एकदा एंट्री बघून घ्यायची फक्त. मी 4 रिझर्व यूज केले त्याच्यासाठी. डिव्हिडंड रिबेट रिझर्व 10,000 मी यूज केला, त्याचा जो पर्पज होता त्यासाठी. जो बॅलन्स राहिला तो मी CRR साठी यूज केला. वर्कमॅन कम्पेन्सेशन सेम कंडिशन, 4,000 यूज केला, 6,000 बॅलन्स राहिलेला CRR साठी यूज केला. देन P&Lचा पूर्ण बॅलन्स आणि डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्वचा थोडा बॅलन्स यूज केला. नेक्स्ट एंट्री होईल प्रीमियम ड्यू करायला लागेल आपल्याला. प्रीमियमसाठी आपण सगळ्यात आधी SP यूज करतो, SP अकाउंट डेबिटेड. प्रीमियम आपण 10% दिलं होतं. 1,00,000 अमाऊंट आहे रिडम्शनची, त्याच्यावर 10% दिलं म्हणजे 1,00,000चं 10% 10,000. सो SP मध्ये 10,000 आहेत का, जस्ट 1 मिनिट, चेकच नाही केलं. SP मध्ये बॅलन्स आहे, यस SP मध्ये ॲक्युरेट 10,000 बॅलन्स आहे. सो नो मॅटर, टेन्शन नाही काय. टू प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन 10,000. ओके. देन सिक्स्थ वाली एंट्री होईल, सिक्स्थ वाली एंट्री रिडम्शन ड्यूची एंट्री कशी होत आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड, प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन अकाउंट डेबिटेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट. किती अमाऊंट येईल, 1,00,000 फेस व्हॅल्यू होती ती, इथे फेस व्हॅल्यू येते. इक्विटी शेअर प्रेफरन्स शेअर कितीचं आहे, प्रीमियमची अमाऊंट जे मी प्रीमियमवरती बनवलं आहे ती इथं खाली आली, किंवा 1,00,000चं 10% प्रीमियम होतं तसंही कॅल्क्युलेट करू शकतो. टोटल अमाऊंट झाली 1,10,000. सेवन्थ वाली एंट्री पे करायची, प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिटेड टू बँक. आता इथं फक्त एक ट्विस्ट असं आहे की त्यांनी खाली एकदम एंडिंगला सांगितलं होतं की 100 प्रेफरन्स शेअर ट्रेस नव्हते झाले. टोटल 1,000 प्रेफरन्स शेअर्स होते, टोटल शेअर्स किती होते 1,000 होते, बट त्यातले 100 ट्रेसच नाही झाले. म्हणजे पे कितीला केलं असेल, 900 लोकांना पे केलं असेल. एक शेअर आहे 100 रुपीजचा, म्हणजे 900 इंटू 100 इज इक्वल टू 90,000. प्लस प्रीमियम किती पे केला असेल त्यांना, 9,000, म्हणजे 99,000. कसं आलं 99,000, टोटल 900 लोकांना पे केलं, एक शेअरची प्राईस 100, टोटल अमाऊंट त्यांना पे केली 90,000. फेस व्हॅल्यू प्लस 10% प्रीमियम, 90,000 प्लस 10% इज इक्वल टू 99,000. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॅल्सी यूज नाही करायचं. 10% 15% हे सगळं फाइंड आउट करणं ओरली पॉसिबल आहे. ओके. सो नेक्स्ट वाला क्वेश्चन घ्यायचा आहे.